कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्या जवळची जी माणसं आहेत ना, ती आपली आहेत. प्रत्येक गोष्टीत आपली सपोर्ट करतील, प्रत्येक आपल्या अडचणीत येतील. पण ही अपेक्षा ठेवणं खूप अवघड आहे. कारण जी लोक आपल्या आसपास असतात का नाही, त्यातले काही मित्र असे असतात ना, ज्यांना आपली प्रगती बघवत नाही. कारण त्यांना असं वाटत असतं की माझा मित्र माझ्या वर नाही गेला पाहिजे, मी खड्ड्यात आहे ना, तर तो पण खड्ड्यातच असला पाहिजे, अशी त्यांची भावना असते. आणि अशी जी लोक असतात ना, त्यांच्यापासून का नाही जेवढं लांब राहील तेवढं बरं आहे तुमच्यासाठी. कारण ते विष आहे, विष आपल्या आयुष्यातला, जे तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद करू शकतं. त्यामुळं एक लक्षात ठेवा, एक स्किल शिका, एक स्किल शिकून घ्या, ती म्हणजे माणसं ओळखणं. जर तुम्ही माणसं ओळखायला शिकाल ना, तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे. कारण आपल्याला वाटत असतं की हा मित्र आहे ना आपल्यासाठी खूप खास आहे, पण तोच मित्र तुमच्या आयुष्यात विष असतो, लक्षात ठेवून घ्या. ही माझं एक्सपिरियन्स सांगवले, माझा अनुभव सांगवले. त्यामुळं माणूस ओळखताना चुकू नका. फक्त जर तुमच्या आयुष्यात असं कोण व्यक्ती आहे तर आत्ताच्या आत्ता बाहेर काढा आणि चांगली लोक ऍड करा, जी खरोखर आपल्या आयुष्यात काहीतरी घडवणार आहेत. भलेही तुमच्यासाठी ती काही नाही करू दे, तुम्हाला हेल्प नाही करू दे, काही नाही, पण तसल्या लोकांसोबत राहा. कारण आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळते. जे खरोखर लोक खूप चांगली आहे, जे चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत, धडपडत आहेत, मर रात्रंदिवस मेहनत करतायत, त्यांच्यासोबत राहा, त्यांची हेल्प करा. ते देव आहे ना, ते तुमची हेल्प करेल. फक्त एवढंच गोष्ट लक्षात ठेवा की माणसं ओळखा. आणि जर अशी कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल तर आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. बाहेर म्हणजे एकदम बाहेर काढू नका, हळूहळू बाहेर काढा. थोडंसं भेटायचं कमी करा, थोडंसं फिरायचं कमी करा, थोडं की त्याला पण वाईट वाटू नये, कारण तो पण माणूस आहे. सो एवढं लक्षात ठेवा.